काही तासापूर्वी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। उद्या 11:30 वाजता किंवा 4:30 वाजता त्यांचा भाजपत प्रवेश होणार आहे। मी बोलत आहे काँग्रेसला आणखीन एक आव्हान या विषयावर। आपण पाहत आहात मराठवाडा नेता। मित्रहो, काँग्रेसची अवस्था अत्यंत दिवसेंदिवस बेसलेस होत असताना प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्याची कदर केली जात नसताना आणि इस घर को आग लगी इस घर के चिराग से म्हणत असताना ज्या पद्धतीनं वातावरण बिघडत चाललेलं आहे, अशा एका परिस्थितीत ज्याने स्वतः 3 टर्म आमदार राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि एवढाच नाही तर त्यांचे बंधू उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत, त्यांचे सुपुत्र हे उस्मानाबाद जिल्हा परिषदचे विरोधी पक्ष नेता आहेत, त्यांची नागरी सहकारी बँक आहे, शाळा कॉलेज अशा प्रकारचं वातावरण, एक शिक्षण सम्राट, एक दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। ते फक्त लिंगायत समाजाचे नेते नाहीत तर त्यांच्याकडे सारा लातूर शहर, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्हा एक समर्थ पर्याय म्हणून पाहत आहे। कारण त्यांनी 2 टर्म आमदार काझी यांना उमरग्यातून निवडून आणलं। त्याची पूर्ण धुरा शिवराज पाटील चाकूरकर यांनी बसवराज पाटील यांच्याकडे दिली होती। कुशल संघटक, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारे, दलित, मुस्लिम, मराठा, धनगर, साळे, माळे, कोळी या सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देणारे आणि अशा एका प्रकारचं काम करत असताना सत्तेचा एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे। कुशल संघटन कसं असलं पाहिजे? बसवराज पाटलासारखं असलं पाहिजे। आम्हाला आठवत आहे पृथ्वीराज चव्हाण यांची सभा होती, त्या सभेला हेलिकॉप्टर उतरणं मुश्किल होतं, तर 50 गाड्याचा ताफा लातूरच्या विमानतळावर करून त्यांनी त्या ठिकाणी सर्वत्र लाईटची व्यवस्था करून त्यांनी लातूरला विमान उतरण्याची व्यवस्था केली। नियोजन कसं असावं? जेव्हा की राहुल गांधीची सभा घ्यायला लातूर असो किंवा इतर लोक घाबरत होते, तर त्या ठिकाणी त्यांनी केला होता ते मुरुमचा जे प्रियदर्शनी नाही सहकारी साखर कारखाना त्यांनी चांगल्या प्रकारे चालला। जेव्हा की शिवराज पाटील चाकूरकर यांचा नागरी सत्कार करण्याची जिम्मेदारी कुणीही घेत नव्हतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूरमध्ये सर्व अर्थानं पूर्ण ताकदीनिशी त्यांनी लातूरमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचा नागरी सत्कार केला होता। मित्रहो, हा हमाडा या अर्थानं, कारण हे मुळात जाऊन सर्वसामान्यात मिसळून गोरगरिबाच्या सुखदुःखात धावून जाणारे म्हणून कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। आणि एक कार्यकर्त्याचं मोहळ, विश्वासू प्रामाणिक कार्यकर्ते, प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात त्यांचा एक संपर्क आणि संबंध असलेले कार्यकर्ते म्हणून बसवराजजी पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। फक्त लिंगायत समाजालाच नाही तर मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, मराठा समाज असेल, साळी, माळी, कोळी, तेली या सर्व जातीच्या लोकांना बसवराज पाटील हे आपले वाटतात। आणि बसवराज पाटील हे एकटे नाहीत तर लातूर शहरातून सुद्धा अनेक जण त्यांच्याबरोबर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि अशा एका परिस्थितीत लातूर शहरात समर्थ पर्याय हवा होता, जो डटके लढणारा माणूस पाहिजे, रणछोड दास नको, चेहरा जो लागतो तो त्यांचा, आणि मी आता कसं करू, मी काय करू अशा प्रकारची भूमिका न घेता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लांबदाना येथील त्यांनी स्वतः उभा केला, किल्लारी कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला आणि निश्चित त्यांच्या या प्रवेशासाठी
अनेक लोकांनी पडद्यामागे राहून प्रयत्न केलेले आहेत, कारण लोकांना समर्थक पर्याय पाहिजे. आक्षानं, द्वेषानं किंवा तिरस्कारानं नाही, तर एक न्याय, समता, बंधुत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचाराची कास धरून सर्व जाती धर्माला समता, बंधुत्व, न्यायाचं ते काम करत आहेत. म्हणून आम्ही असं म्हणतो की या अगोदर आम्ही सांगितलं होतं की त्यांच्याकडे प्रामाणिक, इमानदार आणि निष्ठावान कार्यकर्त्याची फौज आहे. ती फौज म्हणजे भाडोत्री फौज नाही. दुसऱ्या बाजूला अनेकाकडे जी फौज असते ती पॅन्ट पार्कवाली असते, काम सर्व वैद्य मारू अशी असते, पण त्यांचा प्रामाणिकपणा, नैतिकता, दिलेला शब्द पाळणारे, प्राण जाय पण वचन निभाय अशा प्रकारची भूमिका घेणारे बसवराज पाटील. म्हणून आम्हाला आज स्वर्गीय बाबूरावजी आडसकरांची आठवण होते. हमारा हा शब्द त्यांनी बापू काळदाते यांच्या निवडणुकीच्या वेळेस जनता बापू काळदातेला हबडा देणार असं म्हणत होते. म्हणून हा भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर, उस्मानाबाद, सीमावर्ती भाग, सोलापूर, तसंच बीड आणि नांदेडच्या काही भागात हा काम करणारा ठरणार आहे. म्हणून आता उद्यापासून आणखीन चक्र गतीनं फिरणार आहेत. एक कमळाचं या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर विकासाची कामं करणारे, ज्यांनी औसा विधानसभेला औषधाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, अनेक इमारती आणण्याचं काम, जलसंवर्धनाची कामं करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आता हा एक फार मोठा हबाडा ठरू शकतोय. हबाडा म्हणजे कोण बडा, तो जनता बडी. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अबकी बार फिर मोदी सरकार 400 पार, आणि यासाठी किमान अशोकराव 8-10 जागेवर लोकसभेचा प्रभाव पाडू शकतात. यांच्यामुळं, बसवराज पाटलामुळं औसा तालुका असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं निलंगा तालुका, उमरगा तालुका, तुळजापूर तालुका, उस्मानाबाद तालुका, बार्शी तालुका, भूमपरंडा तालुका आणि तसंच सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सोलापूरमध्ये सुद्धा, ते फक्त लिंगायताचे म्हणून नाहीत, तर ते लिंगायत असो, मुस्लिम असो. अहो काळजी साहेबाला त्यांच्याकडे बरेच दिवस त्यांच्या साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन काळजी मंत्री जे होते त्यांचे भाऊ होते. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी जे काम केलं, स्वर्गीय ब्रिजलाल मोदानी यांचे ते चांगले मित्र होते. आम्हाला आठवतंय धस यांना विजयी करण्यासाठी फार महत्वाची आणि मोलाची भूमिका ही बसवराज पाटलांनी वठवलेली आहे. शिवराज पाटील चाकूरकरांचे मानस पुत्र म्हणून त्यांचा परिचय आहे. आणि अशा एका पार्श्वभूमीवर त्यांचं संघटन कौशल्य राज्य, जिल्हा, गाव पातळीपासून ते राज्य पातळीवर आहे. त्याचबरोबर कर्नाटक असेल, आंध्र असेल, सगळीकडं त्यांचं मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा हबाडा बड्याला तडा देणारा हा ठरणार आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही सांगू इच्छितो की बसवराज पाटील हे फार मोठं एक शक्ती केंद्र म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात, ऊर्जा केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता आपण या गोष्टीवर आपल्या प्रामाणिक स्पष्ट प्रतिक्रिया कळवा. मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब, आणि याचा परिणाम ज्या पद्धतीनं लातूर लोकसभेवर होणार आहे, त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभेवर सुद्धा ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकतात. वेळ प्रसंगी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी ते राहू शकतात. किंबहुना मराठा विरुद्ध मराठा झालं तर लिंगायताची मतं हे त्यांच्या पारड्यात ते देऊ शकतात. तसंच सोलापूर असेल, बीड असेल, आणि अशा प्रकारे एक खऱ्या अर्थानं नवी दिशा, नवी ऊर्जा, नवी उर्मी देण्याचं काम हे बसवराज पाटील मुरुमकर, चाकूरकर मी म्हणतोय म्हणजे ते चाकूरकरांचे मानस पुत्र आहेत. शिवराज पाटील चाकूरकरांचे मानस पुत्र आहेत. आणि म्हणून मित्र हो, हे सबस्क्राईब करा आणि शेअर करा
आणि खऱ्या अर्थानं भाजप एक बलशाली होण्यासाठी, लातूरमध्ये त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि लातूरात त्यांचा भव्य दिव्य सत्कार ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचा सत्कार केला, तशाच प्रकारे एक शक्ती केंद्र म्हणून कार्यकर्त्याची जनतेची नाळ असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आम्ही या संदर्भात कोणाला काय वाटतंय हे आपण कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. मराठवाडा नेता YouTube शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.